सन्माननीय राज ठाकरे यांना मला एकच विनंती करायची आहे, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यामधला फरक तुम्ही समजून घ्या। भारतीय जनता पार्टी कायम जनतेमध्ये असते, लोकांची सेवा करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची प्राथमिकता असते। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही सातत्याने जनसेवा करतो आणि जे जनसेवा करतात, जे जनतेची सेवा करतात त्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते। जनता त्यांना सातत्याने आशीर्वाद देते आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच भारतीय जनता पार्टी सलग 3 वेळेला महाराष्ट्रामध्ये निवडून आली। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग 3 वेळेला देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून पुढे आले। हे का झालं तर जनतेचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे। दुसऱ्या बाजूला काँग्रेस ही घराणेशाहीतून आलेला पक्ष आहे। एकाच कुटुंबाची सत्ता, एकाच गांधी फॅमिलीमध्ये सत्ता, यामुळे जनता गांधी कुटुंबाला आणि काँग्रेसला वैतागली होती। हा फरक सन्माननीय राज ठाकरे यांनी लक्षात घेतला पाहिजे की जे जनसेवा करतात, जे लोकांमध्ये असतात त्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते। जनतेचे आशीर्वाद जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, राज ठाकरे यांनी कितीही इच्छा व्यक्त केली की भारतीय जनता पार्टीची एक्सपायरी डेट होईल, जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत आणि जनता ही सातत्याने भारतीय जनता पार्टीला निवडून देते, आशीर्वाद देते, कारण आम्ही जनसेवेला प्राथमिकता देतो। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशातला क्रमांक 1 चा राज्य म्हणून पुढे येतोय। महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक देवाभाऊंच्या नेतृत्वात येते। महाराष्ट्र आयसीयू मध्ये नाही तर महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर आहे। राज ठाकरे यांची स्लिप ऑफ टंग झाला असेल, राज ठाकरे यांना म्हणायचं असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयसीयू मध्ये आहे आणि गेल्या काही दिवसात निवडणुकीमध्ये मनसेचा परफॉर्मन्स बघता आयसीयू मध्ये कोण आहे याचं विश्लेषण आपण करावं। महाराष्ट्र हा देवाभाऊंच्या नेतृत्वात क्रमांक 1 चं राज्य म्हणून विकास काम करतोय, पुढे जातोय, तर राज ठाकरे यांनी मनसेच्या आयसीयू बद्दलचं वक्तव्य केलं असेल, कदाचित त्यांचं स्लिप ऑफ टंग झालं असेल। राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल बोलावं। महाराष्ट्र देवाभाऊंच्या नेतृत्वात क्रमांक 1 चं राज्य आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा भरघोस विकास देवाभाऊंच्या नेतृत्वात होणार आहे। राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा विचार करावा। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसेचे अनेक उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या पक्षामुळे पडलेले आपल्याला पाहायला मिळाले, तशी खंत सुद्धा व्यक्त केली होती। त्यानंतर मनसेकडून अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती की इच्छुक स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते स्वीकृत नगरसेवकांमधलं एक पद जे आहे ते आम्हाला द्यावं, असं मनसेकडनं इच्छा व्यक्त केली होती। परंतु उद्धव ठाकरेच्या पक्षाकडून कुठलीही हे स्वीकृत नगरसेवक जे आहे ते सोडले गेले नाहीत, अशी परमिशन। उद्धवजी ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम महापालिकेच्या निवडणुकीमध्ये केलंय। आता देखील जेव्हा मनसेकडनं स्वीकृतची मागणी केली जाते अशी तुमच्याकडनंच मला माहिती मिळते, परंतु उद्धवजी ठाकरे यांचा स्वभाव बघता, उद्धवजी ठाकरे यांचा स्वार्थीपणा बघता ते राज ठाकरे यांना स्वीकृत नगरसेवकाचं एखादं पद देतील असं वाटत नाही। राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते झालंय, आता स्वीकृतमध्ये देखील मनसेचा केसाने गळा कापण्याचं काम उद्धवजींच्या माध्यमातून होईल। त्यामुळं माझी राज ठाकरेंना देखील विनंती आहे की आपण अशा लोकांसोबत राहायचं का याचा विचार करा। काल तुम्ही नंदनवनमध्ये एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली, अतिशय चांगलं केलं। येणाऱ्या काळामध्ये तुम्ही उद्धवजी ठाकरेंसोबत राहायचं का याचा विचार राज ठाकरे यांनी केला पाहिजे। मंत्रालयातला संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला होता आणि एसीबीचं पथक जे आहे ते मंत्रालयात दाखल झालेलं आहे। जो तक्रारदार आहे त्याला घेऊन मंत्रालयात एसीबीचं पथक दाखल। भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्याला थारा नाही, याचंच हे द्योतक आहे। कुणीही भ्रष्टाचारी असेल, तो सरकारमधला असू द्या किंवा कुणी असू द्या, त्याला शिक्षा होणार, त्याच्यावर कारवाई होणार। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता केला जातोय आणि यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल। खूप खूप धन्यवाद।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.